नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे आणि जे दुय्यम पिके आहे त्यांना हेक्टरी 27,000 पीक विमा मिळणार आहे। पण हा पीक विमा कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात याचे वितरण होणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार, संसदेत कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी फळबाग आणि वार्षिक प्लॉटेशन म्हणजेच वार्षिक लागवडसाठी जेथे पिकांचे नुकसान 33% अधिक आहे तेथे राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणजे SDRFच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे। त्याचबरोबर जे 12 महिन्यासाठी पिकं असतात म्हणजे दोन्ही पिकांसाठी 27,000 प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार। आता पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई कशी मिळणार ते बघूया। कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की SDRFच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा दिलासा देण्याची तरतूद आहे। आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतील नुकसान भरपाईचे मूल्यांकन हे दोन पद्धतीने केले जाते। एक तर क्रॉप कटिंग एक्सपेडिशन द्वारे किंवा संबंधित राज्याची एक हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असेल तर त्या आधारावर मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार। तर आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे पीक विम्याचे। आता केंद्र आणि राज्य सरकारची दुहेरी मदत काय असणार ते बघूया। कृषी मंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले आहे की जेवढे नुकसान झाले आहे त्याचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेअंतर्गत मदत मिळवून देईल। त्याचबरोबर NDRFच्या माध्यमातून राज्यालाही निधी दिला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याही तातडीने मदत दिली जाईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विम्यासोबत सरकार नवीन नियम काढून शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेमध्ये आणखी भर पाडणार आहे। आता महाराष्ट्र सरकार देखील लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत देत आहे असे त्यांनी या माहितीमध्ये नमूद केलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हा पीक विमा सरळ कोणत्या जिल्ह्यात जमा होणार तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याची रक्कम हे हेक्टरी 17,000 ते 18,000 रुपये असणार आहे आणि 12 महिन्याच्या पिकासाठी ही मदत 27,000 ते 28,000 पर्यंत असणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।